जेवणाची लज्जत वाढवणारा आणि अगदी घराघरांमध्ये वापरला जाणारा आज आपण पारंपरिक आणि माझ्या आजीच्या पद्धतीने गोडा मसाला किंवा काही भागात याला काळा मसाला सुद्धा म्हणतात त्याची रेसिपी बघणार आहोत। तर हा पारंपरिक गोडा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डंकावर जाण्याची गरज नाही, कारण बऱ्याच ठिकाणी डंक उपलब्ध नसतात। मग अशा वेळेस घरातल्या मिक्सरमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला हा पारंपरिक गोडा मसाला किंवा काळा मसाला तयार करता येईल। तर घेतलेल्या जिन्नसात साधारणतः अर्धा किलोचा हा मसाला तयार होतो। मसाल्याचा सुगंध किंवा रंग कमी न होण्यासाठी, तो खराब होऊ नये, त्याला जाळ्या लागू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचे, भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर साधारणतः अर्धा किलोचा गोडा मसाला बनवण्याचं सगळं प्रमाण